नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय हनुमान। मी सह्याद्रीपुत्र विशाल जुनगरे स्वागत करतो नवीन एका प्रवासामध्ये, जो असणार आहे नवी मुंबई महाराष्ट्रातले आपले पहिले छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर शक्तिपीठ भिवंडीकडे। आता प्रवास जास्त लांबचा नसल्याने प्रवासाची तयारी म्हणून मी यावेळेस फक्त हेल्मेट आणि एक बॅग ज्याच्यामध्ये आपली पॉवर बँक होती हे उचलून मी घरातून निघालो। आता वेळ आली होती ती म्हणजे बरेच दिवसापासून धूळ खात बसलेली बूटं साफ करून घालायची। मग काय, रंगपंचमीत शहीद झालेल्या बनियननी ती साफ केली आणि योग्य सन्मानाने पायात घालून मी निघालो आपल्या गाडीजवळ। गाडी चालू केली आणि पोचलो सेक्टर 6 मध्ये, कारण तिथे आपला आदी मला भेटणार होता। हा आपला आदी दिसतोय का नाही, हिरो सारखा? वाव, नाईस। मग आदी आणि मी दोघांनी सोबत पुढच्या प्रवासाला सुरुवात केली, पण त्या अगोदर आज शनिवार म्हणजे आपल्या मारुतीचा वार, म्हणून मग आम्ही आमची गाडी पहिली मारुतीच्या मंदिराजवळ थांबवली आणि मंदिरात जाऊन मारुती रायाचं दर्शन घेतलं। दर्शन घेऊन झाल्यावर आज शनिवार असल्याने आपल्या गाडीला हे लिंबू मिरची लावून घेतलं, कारण ही गाडी म्हणजे माझ्या रोजच्या प्रवासाचा एक साथीदार आणि एक अविभाज्य भाग आहे। आता आम्ही हे निघालो नवी मुंबई ते भिवंडीच्या प्रवासाला। आम्ही हा प्रवास चालू केला तो आपल्या महापे शेळफाटा मार्गे कल्याण डोंबिवली तर्फे भिवंडी, जो की पूर्णपणे चुकीचा होता। तुम्हाला जर प्रवास करायचा असेल तर त्याच्यासाठी मी एक कमेंट बॉक्समध्ये एक लिंक शेअर करतो, त्याचा वापर करून तुम्ही तुमचा प्रवास निवडू शकता, जेणेकरून आम्ही ज्या अडचणी भोगल्या त्या तुम्हाला भोगाव्या लागू नये। क्या बात कर रहे? हे आहेत डोंबिवली कल्याण मधले बिना गर्दीचे रस्ते, म्हणजे तुमच्यावरती देवाची कृपाच समजायची। पण ही देवाची कृपा फार काळ आमच्यावरती झाली नाही, कारण पुढे गेल्यावरती ट्रॅफिक लागायला सुरुवात झाली। आता पूर्वी रस्त्याची कामे चालू होती म्हणून ट्रॅफिक व्हायचं, आता रस्ते तयार झालेत की सरकारने तुमचा प्रवास अजून सुखाचा करण्यासाठी त्याच्यावरती मेट्रोची कामे चालू केली आहे, त्यामुळे आता आम्हाला खडतर प्रवास करावा लागला। सहलेंगे थोडासा। मग आता वेळ आली ती नुकतंच 2 दिवसापूर्वी गाडीसाठी मोबाईल स्टँड घेतला होता, त्याला आपल्या मोबाईल जोडून मॅपवाल्या बाईंचा सहारा घेत त्यांनी दाखवलेल्या मार्गावरती चालायची। मग हा गर्दीचा रस्ता पार करत आता आपण मोकळ्या रस्त्यावरती आलो, पण हा सुद्धा रस्ता काही वेळापुरताच आपल्या सोबत होता। मग पुढे अशा या धुळीच्या खडबडीत रस्त्यावरून आमचा प्रवास चालू झाला। साला ये दुःख काय खतम नाही होता बे। हे असं काही अंतर पार केल्यावर आता आम्ही पोचलो कोणत्या तरी वस्तीमध्ये। आता ही वस्ती सुद्धा पार करून समोर या मातीचा रस्ता चालू झाला होता, जो की आपल्या गावाकडच्या माळावरच्या रस्त्याची आठवण करून देत होता। वाह, क्या सीन है। फायनली आपण आता कुठेतरी पोचलोय। एक 10 मिनिटाचा रस्ता दाखवतोय आपल्याला, पण 10 मिनिटाच्या रस्त्याच्या अगोदर आम्ही जरा एक विश्रांती म्हणून थांबलो। थांबण्याचं कारण म्हणजे हे मागचा जो परिसर बघाल ना, हा पूर्णपणे आपल्या गावासारखा परिसर दिसतोय, म्हणजे पूर्ण आपल्या गावाची आठवण यावी असा हा रस्ता आहे। आपल्यासोबत मी एकटाच नाही तर आदित्य पण आहे। आदित्य या साईडला येशील तर बरं होईल। आता हा आपला आदित्य, आता याची ओळख म्हणजे मला जर कुठं जायचं झालं आणि कोण पार्टनर नसेल तर मला फक्त एक नंबर फक्त टाईप करावा लागतो, म्हणजे नाव एक सर्च करावं लागतं फोनबुकमध्ये, AADI आदी हे नाव सर्च केलं, फोन लागला, एक कधी कधी बिझी असतो पण 10% कधी कधी लागतो फोन, लगेच उचलतो आणि त्याला फक्त एवढंच सांगायचं असतं की आपल्याला उद्या जायचं आहे,
त्याचं एकच उत्तर असतं, मी फक्त मम्मीला पप्पांना विचारतो आणि सांगतो. विचारतही नाही आपल्याला की कुठं जायचंय, काय जायचंय. त्याचं फक्त म्हणजे तो नेहमी सदैव आपल्यासाठी तयार असतो. हा असा आपला आदी आहे. आणि आपण आता काहीच अंतरावरती आहे, पण त्याच्या अगोदरचं हे दृश्य एकदम, जागा अशी आहे की झाडं पण नाही आहेत आणि झुडपं पण नाही आहेत, अशी जागा आहे. आत्ताची जी ही झाडं आहेत ती कदाचित आत्ता थोडीफार हिरवळ दिसत असेल, काहींची हिरवळ आली नाही, पण गुढीपाडव्यानंतर नवीन ऋतू चालू होईल, त्याला कदाचित यांना पालवी फुटेल, परत तशीच हिरवीगार झाडे होतील. त्याच्यानंतर तो पावसाळा आहेच. ठीक, पुढे भेटूया आता. परत एकदा विश्रांतीनंतर पुढचा प्रवास चालू केला आणि समोर दिसणाऱ्या या कमानीतून आम्ही प्रवेश केला. आता पुढे फक्त 1 किलोमीटरचे अंतर बाकी होते, त्यामुळे आमच्या मनातला हा आनंद दुपटीने वाढायला लागला होता. समोर लावलेले हे भगवे झेंडे आणि वळणावरतून दिसणारा मंदिराचा कळस दिसू लागला, त्यामुळे थकलेल्या या शरीरात एक वेगळाच उत्साह वाढला होता. तुमच्याकडे जर हेलिकॉप्टर असेल तर त्याच्यासाठी पण बाजूला सोय केली आहे. असं वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. कारण हे 2 दिवसापूर्वी आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे या मंदिराच्या उद्घाटनाला आले होते, त्यामुळे त्यांच्यासाठी ही व्यवस्था केली होती. मंदिराजवळ पोचल्यावर 4 चाकी आणि 2 चाकी गाड्यांसाठी पार्किंग व्यवस्था अगदी उत्तम पद्धतीची आहे. गाडी पार्किंगमध्ये लावली आणि शेवटी मॅपवाल्या बाईंनी दाखवलेला मार्ग यशस्वीरित्या पूर्ण झाला. मैं तो तेरे को हरामी समझता था, तो राम निकला रे, देव माणूस निकला. आता आम्ही निघालो मंदिरात जायला, पण त्याच्या अगोदर हा रस्ता तापलेला असल्याने त्याच्यावरती दबक्या पावले टाकत आम्ही मंदिरात प्रवेश केला. पुढे मंदिराच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेतलं आणि सभामंडपात येऊन पोचलो आणि पुढे गाभाऱ्याजवळ जाऊन महाराजांना मानाचा मुजरा केला. आता आपण बघूया संपूर्ण मंदिर आणि देखाव्याची एक झलक. मंदिराचं खरं आकर्षण बघायचं झालं तर महाराष्ट्राचा जो इतिहास आहे, जो या बाजूच्या भिंतीवरती छायाचित्र आणि त्यांच्या पराक्रमाची माहिती देऊन लावलेला आहे, जो बघताना आणि वाचताना आपल्या अंगावरती काटा येतो आणि अंगामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. या भिंतीवरती लावलेल्या इतिहासाचा आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवणार आहोत, ज्याच्यामध्ये या छायाचित्र आणि त्याचा इतिहास आपण सांगणार आहोत. मंदिराला भेट देऊन जगण्यासाठी एक प्रेरणा, अंगामध्ये एक वेगळी ऊर्जा आणि अदृश्यशी एक ताकद घेऊन परतीच्या वाटेला निघालो. आता घरी जाण्यासाठी आता आम्ही परत एकदा आपल्या मॅपवाल्या बाईंची मदत घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो. आता परत एकदा आमचा हा खडतर रस्त्याने प्रवास चालू झाला. म्हणजे जिथे रस्ते आजारी पडले होते, पुढे गेल्यावरती मलमपट्टीचे म्हणजेच सिमेंटचे रस्ते चालू झाले. या प्रवासाच्या दरम्यान एक वेगळाच अनुभव आला. रस्त्याकडे बघून असं वाटत होतं की ज्या गावचं संपूर्ण मतदान झालंय ते रस्ते एकदम भारी, म्हणजे सिमेंटचे रस्ते, आणि ज्या गावचं मतदानच झालं नाही की ते रस्तेच नाही. आता हा भर उन्हात गरमीमध्ये
प्रवास चालू असताना आमचा घसा कोरडा पडला होता, म्हणून तो थंड करण्यासाठी ऊसाच्या रसाचं गुऱ्हाळ आम्ही शोधत होतो. पण त्याच वेळी अचानक माझ्या एका मित्राचा विचार डोक्यात आला. तो मला नेहमी सांगत असतो उन्हामध्ये ऊसाचा रस पिऊ नये, कारण त्याने खूप जास्त तहान लागते. पण मित्राचं शिक्षण आर्ट्समधून झालं असल्याने त्याच्या विचारांचा मी जरा पण विचार नाही केला आणि ऊसाचा रस पिऊन घेतला. आणि पुढे आमच्या गाडीचा ब्रेक डायरेक्ट आपल्या घरापाशीच लागला. व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक करा, कमेंट करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.